ते दीपेश म्हात्रे बोलतात सूर्यावर थुंकू नको. अरे थुंकून त्याचा थोबडा ओला केला. चांगली कमी असं नाही. मी बऱ्याच ठिकाणी अशा वेळेस माझ्याकडनं होत नाही. ऍप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रात जायला कमळ लावून काय जायचं. मी बोलण्याच्या ओघात बोललो, काय बाजार मांडला त्यांनी लगेच जोरात, जसं का आबाळ बसवला इथं. ते दीपेश म्हात्रे बोलतात सूर्यावर थुंकू नको. अरे थुंकून त्याचा थोबडा ओला केला. बोलण्याच्या ओघात तू रवी आणि हा रवी म्हणून तू कुठे कंपॅरिझन करतो. तो रवी कुठे हा रवी कुठे. त्यामुळे अशा गोष्टी बरं माझा आक्षेप मैतावर वगैरे मॅच लावून जायचे, परंतु दीपेश म्हात्रेंना माझा सल्ला आहे की त्याने तो मॅच लावूनच फिरावा. कारण आपल्या सर्वांना समजलं पाहिजे की तो कुठल्या पक्षात. मला माहित होतं ह्याच्या पालिकेच्या आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत आपल्या ज्या वाटाघाटी चालू होत्या मला माहित होतं हा उडून जाणार आहे. म्हणून आम्ही प्लॅन बी केलेला तयार आणि म्हणून मी त्याची परिणिती. ठीक आहे, आपण आपल्या पक्षाचे विचाराने आपण कोणाच्या सोबत गेलो असेल तो अटी शर्तींवर गेलो. आपल्याला कामं करून घ्यायची. जी कामं 50 आलेले पक्ष करू शकत